आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा वावंजे जिल्हा परिषद विभागाचे अध्यक्ष प्रकाश खैरे यांचा वाढदिवस मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. फटाक्यांच्या आतिषबाजीसह केक कापून वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी प्रकाश खैरे यांनी आपल्या मनोगतात समाजहितासाठी कायम कार्यरत राहण्याचा माझा निर्धार असून समाजसेवेचा संकल्प मी पुढेही जपणार आहे असे सांगितले. कार्यक्रमास कुटुंबातील सदस्य, गावातील मित्रपरिवार, नातेवाईक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विजय पवार यांनी महाराष्ट्राची शान असलेली पारंपरिक टोपी, शाल, पुष्पगुच्छ देऊन प्रकाश खैरे यांचा सत्कार केला. कार्यक्रमास विजय पवार, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल तालुका, गुलशन पाटील, विलास खैरे, नासिर शेख, अरुण थले, कान्हा फडके, राजेश पायरे, राम फुलोरे, अरुण चोरमेकर, परशुराम पवार, पत्रकार सुनील भोईर, आदर्श लाईव्ह न्यूजचे संपादक अक्षय कांबळे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. आज आमच्या ठिकाणी प्रकाश भाऊ खैरे हे आमचे मोठे बंधू आहेत आणि आज 52 वर्ष आहे त्यांना लागलेले आहे. त्याबद्दल त्यांना आम्ही वाढदिवसाच्या आमच्या परिवारकडनं, आमच्या मित्र परिवारकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांची पुढची जी अपेक्षा आहे ती पूर्ण हो हीच आम्ही ईश्वराच्यांनी प्रार्थना करतो. आणि तुम्ही आमच्या गावचे प्रमुख आहेत आणि आम्ही हे मान्य करतो. आणि भाऊ आमचा म्हणजे भाऊ आमचाच नाही आहे, सर्व गावाचा भाऊ आहे आणि भाऊंना मानणारे सर्व हा वर्ग आहे, युवा वर्ग आहे, तो खूप त्यांना मनापासून मानतो. आणि ज्यांना भाऊने आज जो घरी वाढदिवस केले आहे, भाऊने कोणाला आमंत्रण नाही केलेलं आहे, भाऊंना आम्ही सहकुशीने आम्ही घरी आलेलो आहोत. आज जो गावची जी मंडळी आहेत, प्रमुख मंडळी आहेत, आज जी जेवढे मित्र परिवार आहे, जैन पिढी आहे आणि वरिष्ठ लोक पण आहेत, ज्येष्ठ लोक पण आहेत, त्यावेळी येण्याचं कारण काय का भाऊंचा प्रेम. आज भाऊंना मानणारे जे वर्ग जो आहे हा खूप मनापासून मानतो आणि भाऊ कधीच कोणाला कधी नाराज करत नाही. गरीब असो, श्रीमंत असो, त्यांच्याकडे जाणारच. असं नाही की कोण गरीब माणूस जात नाही, सगळी लोक त्याला मानतात. कारण ते भाऊ हा खूप मनापासून कार्य करतोय आणि भाऊ हा आमदारा सोबत पण असतात. भाऊ आज भाऊ सकाळीच मला फोन केला, सकाळी भाऊंना मी भाऊ बोलले का मी आमदारांकडे गेलो दर्शन घ्यायला आमदारांचे ना, आमदारांना भेटून संध्याकाळी 7 वाजता मी केक कापणार आहे, तुम्ही सर्व 8 वाजेपर्यंत जमा व्हा रेडी सगळं. मग आमचे गावचे गुलशन भाऊ मला फोन केला तर आपल्याला काकांना भेटायला जायचं, कारण की ते लहानपणापासून गुलशन भाऊ त्यांना काका बोलतात, मुलचा जाऊया भाऊचा केक कापूया. आणि भाऊनी स्वतः मला फोन केला होता का भाऊ तुम्ही संध्याकाळी या. आणि भाऊंचा कार्य खूप आनंद चांगलं कार्य आहे आणि आजच आताच त्यांच्या गावचे सर आहेत ते स्वतः त्यांनी मान्य केलं का भाऊंची जी अपेक्षा पूर्ण होणार म्हणजे 100% होणार. आणि आम्ही जाहीरपणे सांगतो प्रकाश भाऊ म्हणजे आमच्या गावचा म्हणजे प्रमुख आहे. प्रथमतः मी माझ्या सगळ्या या मित्र परिवाराचे तसेच मला मानणाऱ्या म्हणजे तरुण लोकांचे आणि वयोवृद्ध लोकांचे मी इथे आभार मानतो की माझा येऊन वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करत असताना मला हे वाढदिवस म्हणजे आत्ता ह्या 4-5 वर्षांमध्ये माझे जे मानणारे लोक आहेत ते माझे वाढदिवस करायला लागले. सकाळी लवकर आमचे मार्गदर्शक प्रसन्नता ठाकूर प्रथम त्यांचा आशीर्वाद घेऊन नंतर आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि आमचे प्रथम मार्गदर्शक म्हणजे अरुण शेठ भगत ज्येष्ठ मार्गदर्शक यांचा आशीर्वाद घेऊन मी घरी आलो. आणि आम्ही आमच्या नेत्यांच्या सांगण्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदवाक्याचा विचार करून आम्ही कार्य करत असतो. आणि गावामध्ये काम करत असताना तो कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठल्या जातीचा आहे असा भेदभाव न करता मी सगळ्यांची कामं करत असतो. आणि याच्या पुढेही माझ्याकडून अशीच कामं होतील. आणि जे मी कोणाला इथं वाढदिवस केक कापायचा म्हणून आमंत्रण दिलं नव्हतं, पण तरुण पोरं आणि सगळे मला माझे हितचिंतक जे आले आणि त्यांच्यामुळे खरोखर मनापासून आभार मानतो. मला त्यांनी आशीर्वाद दिला आणि मी त्यांना शब्द देतो की मी याच्या पुढे तुमच्या सोबत आणि तुमच्या कामास येणार एवढं बोलून हा शब्द संपवतो. कशा प्रकारचा संकल्प असणार? हेच संकल्प की माझ्या हातून एक चांगल्या लोकांची चांगली कामं व्हावीत आणि आपल्या हातून कुठलंही समाजकारण चांगलं व्हावं हाच एक संकल्प आहे. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619
880095 आणि 9653 119523.